Hello students, welcome to my channel. My name is Pooja. Today we are going to discuss about 6th standard maths quadrilateral. From 6th standard we are going to discuss about quadrilateral. In quadrilateral, what is quadrilateral? How to read adjacent side, vertex, opposite sides, adjacent angles, opposite angles, diagonals, angle sum property and exercise. That all topics we will discuss in lecture. Okay. So what is quadrilateral? Any polygon, is it quadrilateral or not? कसं ठरवायचं क्वाड्रिलॅटरल आहे का नाही? तर लक्ष द्या, 4 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात. इट्स व्हेन वी जॉइन दिस देन वी विल गेट वन पॉलिगॉन, 4 साइड पॉलिगॉन. 4 साइड पॉलिगॉन म्हणा किंवा 4 साइड फिगर. क्वाड्रिलॅटरल मीन्स 4 साइड असणारच. क्वाड्रिलॅटरल मीन्स 4 साइड असणारच आणि 4 अँगल्स असणार. किती अँगल्स असणार? 4 अँगल्स असणार आणि 4 वर्टेक्स असणार. किती वर्टेक्स? 4 वर्टेक्स. वर्टेक्स मीन्स व्हॉट? वर्टेक्स मीन्स जॉइनिंग पॉइंट ऑफ 2 sides. Joining point of 2 sides, intersecting points of 2 sides. Okay. Now, so do you know that what is quadrilateral? Quadrilateral काय ते कळालंय का तुम्हाला? Yes. Quadrilateral means 4 side figure. Okay. आता हे क्वाड्रिलॅटरलचे वेगवेगळे डिफरंट टाइप्स पण आहेत. 6th स्टँडर्ड मध्ये ते नाहीये, त्यामुळे मी ते प्रोसीड करत नाही. क्वाड्रिलॅटरल, सपोज नेम ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल इज ABCD. ABCD इज अ क्वाड्रिलॅटरल आहे तुमच्याकडे. तर रीड करण्याची पद्धती सगळ्यांची वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, कशी असू शकते? समजा त्याला आपण क्लॉकवाईज जर रोटेट केलं तर कसं वाचणार? ADCB. डी पासून स्टार्ट केला आणि क्वाड्रिलॅटरलचा सिम्बॉल द्यायचा आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ क्वाड्रिलॅटरल. व्हॉट इज दिस? सिम्बॉल ऑफ क्वाड्रिलॅटरल. सिम्बॉल ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके, हे लक्षात ठेवा. आणि समजा आपण डी पासून स्टार्ट केलं तर कसं रीड करणार? DCBA. काय रीड करणार? DCBA. आणि जर सी पासून स्टार्ट केला तर CBAD. नेक्स्ट बी पासून स्टार्ट केलं तर BADC. हे मी क्लॉकवाईज रोटेट केलं. आता तुम्ही अँटी क्लॉकवाईज करू शकता. हे तुमच्या मनावर असणार कसं तुम्हाला रीड करायचंय. ओके, आता आपण अँटी क्लॉकवाईज येऊ. ABCD, BCDA, CDAB आणि नंतर DABC. समजते? असं टोटल 8 प्रकारे तुम्ही हे क्वाड्रिलॅटरल वाचू शकता. ठीक आहे, काही अवघड आहे याच्यामध्ये? एनी डाऊट? नो डाऊट. ओके, डन. सो हाऊ टू रीड हा कन्सेप्ट कळालाय तुम्हाला, बरोबर? आता आपण बघणार आहे ऍडजेसेंट साइड्स. काय बघणार आहे? ऍडजेसेंट साइड्स. ओके स्टुडंट्स, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ऍडजेसेंट साइड्स. ऍडजेसेंट साइड्स म्हणजे काय? ऍडजेसेंट साइड म्हणजे शेजारच्या साइड, लागून असलेल्या साइड. त्याला मराठीमध्ये लगतच्या साइड म्हणतो. ऍडजेसेंट म्हणजे शेजारी तुमच्या. आता जर आपण ऍडजेसेंट साइड ऑफ AB विचारलं, ऍडजेसेंट साइड ऑफ AB, तर काय सांगता येणार आपल्याला? ABच्या शेजारी कोण आहे? ऍडजेसेंट साइड ऑफ AB कोण आहे? BC आहे आणि AD पण आहे. 2 चान्स आहेत. ऍडजेसेंट साइड ऑफ AB इक्वल्स टू ऍडजेसेंट साइड ऑफ साइड म्हणजे आपण इथे सेपरेट लिहू शकता तुम्ही, साइड AD और साइड BC. समजतंय? ऍडजेसेंट साइड कोण कोण आहेत? AB ला AD आहे आणि BC सुद्धा आहे. दोन्ही पण लिहू शकता. सो मी इथे हेडिंग देते आणि सगळे लिहून दाखवते तुम्हाला. ऍडजेसेंट साइड्स. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं, ऍडजेसेंट साइड्स हॅव अ कॉमन वर्टेक्स. ऍडजेसेंट साइडला काय असतं? कॉमन वर्टेक्स. वर्टेक्स म्हणजे काय? 2 साइडला एक कॉमन पॉइंट असलाच पाहिजे. ठीक आहे, कॉमन इंटरसेक्टिंग पॉइंट असला पाहिजे. आता इथे बघा, AB ला कोण आहे? ऍडजेसेंट AD आहे. तर ह्याच्यामध्ये हा कोण आहे? कॉमन आहे. A इज योर कॉमन वर्टेक्स. गॉट इट? So we are going to write down all adjacent sides from quadrilateral ABCD. Side AB and side AB ला कोण ऍडजेसेंट आहे? AD.
परत एकदा लिहू, साइड ए बी अँड साइड बी सी. ओके. आणि बी सी ला एडी पण आहे, बी सी अँड सी डी. ओके, साइड सी डी. आणि साइड डी सी ला डीसी पण आहे, सॉरी बीसीचं राहिलंय ना आपलं अजून एक. बीसी ला ए बी आहे ना, ऑलरेडी इथं लिहिलेच आहे. ठीक आहे, मग परत परत ते लिहायची गरज नाही. तर आपण डीसी लिहू. ठीक आहे, डीसी ला बीसी आहे ऑलरेडी, लिहायची गरज नाही. मग डीसीची राहिलेली पेअर कोणती? एडी. डीसीची राहिलेली पेअर कोणती? ऍडजसेंट एडी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एडी झालं 4 पेअर. ओके, एबीचा ऍडजसेंट बीसी अँड एडी, एडीचा ऍडजसेंट बी एबी अँड डीसी. कोणते घेऊ शकता तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जे युजफुल असेल ते. पण कंडिशन काय असणार आहे ऍडजसेंट साइडला? यू मस्ट हॅव कॉमन व्हर्टेक्स. कॉमन व्हर्टेक्स पाहिजेच, तरच ऍडजसेंट होतो. तो शेजारचा असतो. सोपं सांगायचं झालं तर आपला शेजारचा आपण कसा ठरवतो? त्यांची आणि आपली एक भिंत, समजतंय का? घराची कॉमन भिंत असते ना, एक काहीतरी कॉमन असतं ना, तर तो तुमचा शेजारी होतो ना. म्हणजे जस्ट लागून असतो ना तो तुम्हाला. जस्ट लागून आहे याचा अर्थ काय? एक तरी भिंत तुमच्या कंपाऊंडची असेल, काय असेल, जस्ट नेक्स्ट असेल, तो जस्ट नेक्स्ट असेल, त्याला आपण काय म्हणतो? ऍडजसेंट. एनी डाऊट? आता आपण बघणार आहे अपोजिट साइड्स. अपोजिट साइड्स म्हणजे काय? समोरासमोर असलेले म्हणजे अपोजिट. अपोजिटचा अर्थच काय? समोरासमोर, फ्रंटला असलेला, त्याला काय म्हणतो आपण? एक्झॅक्ट अपोजिट म्हणतो. मग आपल्याला क्वाड्रिलॅटरलच्या बाबतीत जर अपोजिट बोलायचं झालं, क्वाड्रिलॅटरल मध्ये तुम्हाला त्यांच्या साइडच्या अपोजिटचं विचारलेलं आहे. ते एडीच्या अपोजिट कोण आहे? एडीच्या अपोजिट आहे बीसी. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये काही कॉमन आहे का? काय कॉमन आहे? काहीच कॉमन नाहीये. समजते? एडीच्या अगदी समोर असलेला तुमचा बीसी मीन्स एडी, साइड एडी अँड साइड बीसी आर द अपोजिट साइड्स. गॉट इट? समजतंय? सोपं आहे. ओके, नंतर साइड ए बीच्या अपोजिट कोण आहे? साइड डीसी. ओके, प्रत्येक क्वाड्रिलॅटरला, एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज 2 pairs of opposite sides. How many pairs? 2 pairs only. This to this and this to this. Any doubt? No. Okay, done. Now, what is angle? What is angles? Do you know angles? Yes. These are the angles. हे जे दोन साइड्सच्या मध्ये जो काही पोर्शन तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. आणि हा अँगल ऍडजसेंट पण असू शकतो किंवा अपोजिट पण असू शकतो. ऍडजसेंट म्हणजे काय? मग अशी सांगितलं आपण, ऍडजसेंट साइड्स मध्ये शेजारी असलेला. काय असलेला? शेजारी असलेला. ठीक आहे, अगदी शेजारी. तर ऍडजसेंट अँगल ऑफ ए, एचा कोण आहे? एचा ऍडजसेंट अँगल बी और अँगल डी. मी याचं वेगळं बनवू शकते ना, बी टू अँगल नो, सो बीचा सी. सीचा ऍडजसेंट, सीचा ऍडजसेंट अँगल डी. डीचा ऍडजसेंट अँगल ओके. अँगल ए चा ऍडजसेंट डी आणि बी. झाले का सगळे? बघा पेअर सगळे आले. ए सोबत डी आणि बी आलाय का? डी आणि बी आलाय. बी सोबत सी आणि ए आलाय का? आलाय. ओके, झालंय कन्फर्म. समजतंय? मग ऍडजसेंट अँगल म्हटलं की शेजारचा अँगल. आणि नेहमी शेजारी 2 असतातच आपल्याला, एक लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड. ओके, गुड. नाउ अपोजिट अँगल्स म्हणजे काय? अपोजिट असलेले. ठीक आहे, अगदी समोर असलेले, फ्रंटला असलेले. व्हॉट इज अपोजिट अँगल्स? इन एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन. अँगल ए इज अपोजिट टू अँगल सी. अँगल बी इज एक्झॅक्टली अपोजिट टू युअर अँगल डी. अँड अँगल सी इज नो, इट्स ओनली 2 pairs. 2च पेअर असतात, बघू शकता तुम्ही. समजतंय? ओके. व्हॉट इज डायगोनल? डायगोनल म्हणजे काय? डायगोनल म्हणजे एक अशी लाईन आहे जी तुमच्या अपोजिट अँगल्स मधून ड्रॉ केली असेल. ठीक आहे, इट्स अ इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ अपोजिट व्हर्टेक्स. अपोजिट व्हर्टेक्सला जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला डायगोनल भेटणार आहे. एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज 2 डायगोनल्स. हाऊ मेनी डायगोनल्स? 2 डायगोनल्स. ओके, ते कॉन्ग्रेंट पण असू शकतात, ते डिफरंट पण असू शकतात. ओके, डायगोनल्सच्या बाबतीत इट टोटली डिपेंड्स ऑन टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. Okay, so every quadrilateral has 2 diagonals, and which are they? AC and
diagonal AC and diagonal BD. Okay students, any doubt? It's too much easy. आणि हे डायगोनल्स काय करतायत माहिती आहे का? इट बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. ठीक आहे, बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. ओके, नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. अँगल सम प्रॉपर्टी म्हणजे काय? आपल्याला सगळ्या क्वाड्रिलॅटरलची काय करायचं, सगळ्या अँगल्सची काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे. ओके, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. किती असेल सांगा? आता एक ह्याचं आन्सर बघायचं झालं तर आपल्याला अँगल सम प्रॉपर्टी ऑफ जर ट्रायंगलची माहिती असेल तर तुम्ही इझिली काढू शकताय. ठीक आहे, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय आहे? 3 अँगल्सची ऍडिशन किती आहे ट्रायंगल मध्ये? 180. किती आहे? 180. हा ट्रायंगल एक 180. टोटल किती ट्रायंगल मध्ये स्प्लिट झालाय तुमचा क्वाड्रिलॅटरल? 2 ट्रायंगल्स मध्ये स्प्लिट झालाय. सो 180 प्लस 180 टोटल हाऊ मच इट इज? 360. सो अँगल सम प्रॉपर्टी ऑफ all angles of quadrilateral is 360. Any doubt? No. Okay, so this is part 1 for quadrilateral. In next lecture we are going to discuss about exercise, okay, as a part 2. Okay, thank you.